श्रीराम जय राम जय जय राम। आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे। इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही, ती इच्छा नाहीशी करणे यात समाधान आहे। हाव संपेल तेव्हाच समाधान होईल, याकरिता वासनाक्षय कशाने होईल ते पहावे। कशात सुख आहे, कशाची कास धरावी इकडे लक्ष द्यावे। खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे। भगवंता तुझ्या वाचून माझे कोणी नाही, हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल। जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते। विषय सुख न मागताही येते, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचे। माझ्या मागे राम आहे म्हटले म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही। भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत। नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे। दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो। इतकेच नव्हे तर अडचणी त्या दिवशीही कायम असतात। याचा अर्थ असा की परिस्थिती बदल होत नाही। दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही, हाच मुख्य फरक होय। आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरे, तर तसा तो आपण नेहमीच का करू नये। आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा। आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो, मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे। भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे। तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व वाटत नाही। भगवंताचे स्वरूपच मुळे आनंदमय आहे। असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो, याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो। आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे। हा मी कोण हे जाणण्याकरिता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा, म्हणजे आपल्याला या मीचे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल। अशी परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व होय। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे। श्रीराम जय राम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 70 निरूपण। सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना आपदा नित्य नेमे। मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। कामना पूर्ण करणाऱ्या रामाचे नाम सतत घ्यावे असे समर्थ या श्लोकात सांगतात। काम म्हणजे वासना इच्छा। वासना जेव्हा ईश्वराचे नाम घेण्याची असते तेव्हा ती उत्तम असते। वासना जर विषयाची असेल तर काम षड्रिपूचा राजा असल्याने चित्त विषयांचे ग्रहण करते। असे चित्त भगवंताच्याकडे वळवणे कठीण होते, त्यासाठी आपल्या प्रयत्नांची जरुरी असते। जेव्हा काम ईश्वर भजनी असतो तेव्हा ईश्वर भजनाची हाव असते। भजन पूजनात ईश्वर भजनात गुंगून जावेसे वाटते। भक्त म्हणून घेण्यास आनंद वाटतो, नामघोष करण्यात आनंद वाटतो, तेव्हा कोणतेही संकट बाधित होत नाही।
कोणतेही संकट झेलण्याची ताकद माणसात येते. नामावर पूर्ण निष्ठा उत्पन्न झाली की हे संकट आपण झेलावं आणि प्रभू श्री रामचंद्रांचीच इच्छा आहे अशी आपल्या मनाची धारणा व्हायला मदत होते. ते संकट आहे असे वाटत नाही. अशी परिस्थिती यावी म्हणून एक पथ्य पाळावे लागते. ते म्हणजे सतत नाम घेणे. नित्यनेमाने नाम घेणे, नित्यनेमाने साधना करणे, नित्यनेमाने चित्त शुद्ध होते. त्या आनंदघन परमेश्वराच्या रूपाचे ज्ञान होते. ते रूप म्हणजे आपण आहोत असे ज्ञान झाले की प्रापंचिक आघात काहीच नाहीत असे वाटते. पण ठरवून सुद्धा नित्यनेम करायला जमत नाही. 1 गर्व, 2 आळस. आपण नाम घ्यायला सुरुवात केली की आपल्याला गर्व होतो की आपण नामधारक. आपल्या इतके नामधारक दुसरे कोणी नाही. या अहंकारामुळे ती भक्ती, ते नाम वाया जाते. कारण अहंकाराने मन ईश्वरचरणी लीन होत नाही. पहाटे जाग येऊन सुद्धा साधना करायला उठावेसे वाटत नाही. अशा वेळेस आपल्यासारखे करंटे आपणच असतो. म्हणून समर्थ म्हणतात, मदा आलस्य हा सर्व सोडोनी द्यावा. असे करंटे पण येऊ नये म्हणून प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शाळीग्राम. विष्णूचे प्रतीक म्हणून शाळीग्रामची पूजा केली जाते. नेपाळमध्ये पशुपतीनाथापासून साधारणतः 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुक्तनाथ येथे गंडकी नदीमध्ये शाळीग्राम नावाचे दगड सापडतात. त्याशिवाय या ठिकाणी अशा दगडांचा मोठा डोंगरच असून या दगडांपासून मूर्ती सुद्धा तयार करण्यात येतात. तसेच या दगडांवर यंत्रे कोरण्याची प्रथाही प्रचलित आहे. विशिष्ट प्रकारची चक्रे आणि मुखे यावरून या दगडांची परीक्षा केली जाते. या दगडावर लहानशी सोन्याची रेखाही असते. शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते. ती अशी: हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामचा दगड 1000 वर्षे राहिल्यानंतर श्री विष्णू वज्रकीर या किड्याच्या रूपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती करतो. अशा शाळीग्रामांचे निरनिराळे प्रकार असून त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ती पुढील प्रमाणे: 1 शुभ्र वासुदेव, 2 निळा हिरण्यगर्भ, 3 काळा विष्णू, 4 तांबडा प्रद्युम्न, 5 गडद हिरवा श्रीनारायण, 6 गडद निळा नरसिंह किंवा वामन. 12 चक्रे असलेल्या शाळीग्रामाला अनंत हे नाव प्राप्त झाले आहे. शाळीग्रामचे असे 89 प्रकार सांगितलेले आहेत. शाळीग्रामचे निरनिराळ्या प्रकारानुसार त्याचे उपयोग आहेत. वामन शाळीग्राम छोटा आणि गोलाकार दगड असतो. या शाळीग्रामची उपासना केल्यास अहम, काम, क्रोध यासारख्या विकारामधून मुक्ती मिळते. अनंतक शाळीग्राम विविध रंग, रूप आणि ज्यावर नागाच्या फणासारखे चिन्ह असतात. या शाळीग्रामची उपासना कुटुंबाला संकटापासून वाचवणारी तसेच दरिद्रता दूर करणारी मानली गेली आहे. कृष्ण शाळीग्राम गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो. या शाळीग्रामची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यश प्राप्त होते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.